ओरल सेक्स दरम्यान डिस्चार्ज गिळणे सुरक्षित आहे की नाही, थुंकायचे की गिळायचे? आज आपण या अतिशय सामान्य पण अनेकदा लपवल्या जाणाऱ्या प्रश्नावर मनमोकळेपणाने चर्चा करणार आहोत. थुंकायचे की गिळायचे? महिला पुरुषांचा डिस्चार्ज घेऊ शकतात का, किंवा पुरुष महिलांचा डिस्चार्ज घेऊ शकतात की नाही? हा एक अतिशय कॉमन प्रश्न आहे आणि मी याबद्दल सविस्तर आणि अगदी मनमोकळेपणाने बोलणार आहे. नमस्कार, मी आहे डॉक्टर प्रीती. मी अनेक वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहे आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सेक्सशी संबंधित योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. आज मी यावर बोलणार आहे की आपण एकमेकांचा डिस्चार्ज घेऊ शकतो का, होय की नाही, त्याचे फायदे आणि नुकसान या सर्वांबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. जेव्हा आपण ओरल सेक्सबद्दल बोलतो, जिथे तुम्हाला एकमेकांसोबत इंटिमेट व्हायला आवडतं किंवा एकमेकांच्या खासगी अवयवांना स्पर्श करायला आणि त्यांच्यासोबत खेळायला आवडतं, किंवा तुम्ही ओरल सेक्स एन्जॉय करता, तेव्हा अनेकदा अशी वेळ येते जेव्हा तो विशिष्ट स्राव तुमच्या शरीरात जाऊ शकतो आणि त्यानंतर तो तुमच्या शरीरातून कचऱ्यासारखा बाहेर पडेल. यामध्ये घाबरायचे किंवा गरोदर राहण्याच्या शक्यतेचे कोणतेही टेन्शन घेण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही. यातली दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांच्या ब्लड टेस्ट्सची पडताळणी करणे. तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा व्हायरल इन्फेक्शन, HIV किंवा एड्स किंवा कोणत्याही प्रकारचे लैंगिक संक्रमित आजार नसावेत. जर तुम्हाला तुमच्या पत्नीच्या किंवा तुम्ही ज्या जोडीदारासोबत आहात त्यांच्या रक्ताच्या चाचण्यांबद्दल माहिती असेल, ते टेस्टेड असतील आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शरीराबद्दलही पूर्ण माहिती असेल, तर एकाच जोडीदारासोबत एकमेकांचे बॉडी फ्लुइड्स घेणे हे पूर्णपणे सामान्य आणि सुरक्षित आहे. दुसऱ्या प्रश्नाबद्दल बोलायचे झाल्यास, काय ते थुंकून देणे नॉर्मल आहे? ही सुद्धा तुमची वैयक्तिक निवड आहे. जर तुम्हाला त्याच्या रंगामुळे किंवा चवीमुळे ते घ्यायचे नसेल, तर तसे करणे हे सुद्धा पूर्णपणे नॉर्मल आणि ओके आहे. पण जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल पूर्ण खात्री नसेल, तर पुरुषांनी कॉन्डमचा वापर नक्की करावा आणि महिलांसाठी डेंटल डॅमचा वापर नक्की करावा. मित्रांनो, अशाच मजेशीर आणि सोप्या पद्धतीनं डॉक्टर उमेश मुंदडा नेहमी पेशंट्सला त्यांच्या समस्या समजावून सांगत असतात. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. एक क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक्स आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य ब्रांच आहे. ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात, तर शनिवार आणि रविवार असे 2 दिवस ते मुंबई आणि पुण्याच्या क्लिनिकमध्ये रुग्णांसाठी उपलब्ध असतात. स्वतःला आणि आपल्या जोडीदाराला लैंगिक आजारांपासून वाचवण्यासाठी सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे नेहमीच महत्त्वाचे असते. तुम्हाला योग्य वैद्यकीय सल्ल्याची गरज असल्यास तुम्ही नक्कीच आमच्या क्लिनिकला भेट देऊ शकता. लवकरच एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.